तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात येणाऱ्या नारळी गावातील जिल्हा परिषद उच्च मराठी शाळेच्या प्रांगणात 26 जानेवारी रोजी 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। तर शाळा समितीचे अध्यक्ष बंडू आडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला। शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांची भाषण, कलेमध्ये रुची वाढावी, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरिता प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांची भाषणे आयोजित करण्यात आली होती। तसेच महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व पारंपरिक जोशपूर्ण लोकनृत्य, त्याचबरोबर व्यायाम आणि कला लेझिम नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची दाद मिळवली। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून डपडीच्या वाद्यावर विद्यार्थिनीचे लेझिम नृत्य आकर्षित आणि प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारी कला विद्यार्थिनींनी सादर केली। या प्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष बंडू आडे, उपाध्यक्ष गंगाराम गाताडे, मुख्याध्यापक मुंडे, शाळेचे शिक्षक पाटील, राठोड, सोळंके, ढगे, कस्तुरी मॅडम, विद्या मॅडम, नारळी गावचे सरपंच संजय वर्डे, उपसरपंच बीबीचंद राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष किसन राठोड, पोलीस पाटील कुणाल मखळे, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अविनाश जाधव, रवी जाधव, प्रकाश जाधव, राजू पवार, विनोद मखळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता देवानंद बर्डे, उमरखेड।